नमस्कार. माझे नाव रेखा रमेश जोशी. माझे गाव मंगळवेढा आहे. महाराष्ट्राच्या दक्षिणेला आहे. सोलापूर, सांगोला ही गावे येतात. मंगळवेढ्याचा अभ्यास करण्यासाठी मी ब्रह्मस्थान मुख्य मंदिर दामाजीचे घेतले. त्यानुसार दिशेचा अभ्यास सांगत आहे. उत्तरेला शाळा, नागणेवाडी, पाण्याची टाकी, उत्तर दिशेचा ग्रह चंद्र व देवता कुबेर आहे. त्याप्रमाणे विचार केला तर इकडे प्रगती म्हणावी अशी नाही. वस्ती भरपूर आहे. दक्षिण दिशेला कोमनाळ, हिवरगाव ही गावे येतात. दक्षिण दिशा ही मोक्षाची आळशी आहे. खनिजकारक आहे, खनिजकारक आहे. इकडे लोक कष्टकरी शेतकरी आहेत, तसेच ते आळशी आहेत. पण जलतत्व आहे इथे. लोक शिक्षणासाठी बाहेर गेले आहेत. दक्षिणेला शनी हा न्यायाधीश आहे. पण इकडे तसं बघायला गेलं तर भाग ओसाड आहे. पूर्व दिशेला बोराळ नाका, माचणूर, राहटोडे, बेगमपूर अशी गावं येतात. पूर्व दिशा आल्हादकारक, नवीन ऊर्जा, चैतन्य निर्माण करते. त्याप्रमाणे इकडे चैतन्य आहे. कॉलेज, शैक्षणिक सोयी आहे. वस्ती भरपूर आहे. इकडे नदी पण आहे. तसेच पश्चिम भागाला किल्ला भाग, ब्राह्मण वस्ती हे सुबुद्धीचा, कुबुद्धीचा कारक आहे. पश्चिम दिशेचा स्वामी वरुण, नाव लौकिक. याप्रमाणे इकडे प्रतिष्ठित लोक राहतात. पाणी आहे. लोक जरा मानीच आहे. आणि पश्चिमेचा ग्रह बुध आहे. ईशान्य देवता ही आध्यात्मिक ग्रह केतू आहे, मोक्षाला नेणारी. इकडच्या बाजूला तहसील कार्यालय, दामाजी मंदिर, आध्यात्मिक बाजू आहे. हॉस्पिटल आहे. आग्नेय दिशेला अग्नितत्व, पूर्व आग्नेयला अग्नितत्व ऊर्जेची देवता आहे. यज्ञकर्मे होतात. अग्नीचा ग्रह मंगळ तापट आहे. त्याप्रमाणे येथील लोक श्रीमंत व ब्राह्मणाला मानणारी आहेत. नंतर नैऋत्य पृथ्वीतत्व व देवता निरपती स्थिर आहे. त्यामुळे इकडे सांगोला, अंधळगाव व नैऋत्येचा ग्रह गुरु आहे. इकडे पण भाग ओसाडा आहे. म्हणावी अशी प्रगती नाही, पण आता सुधारत आहे. नैऋत्य दिशा ही अंधकाराकडून प्रकाशाकडे जाणारी आहे. त्याप्रमाणे आता थोडीफार सुधारणा होत आहे. वायव्य दिशा ही बुद्धीचा कारक, रंगशाळक, मृगजळासारखी आहे. त्यामुळे इकडे पंढरपूर, शरदनगर, ढवळस इकडे पण पाणी, जलतत्व आहे. नदी आहे. मंगळवेढा, पंढरपूर शैक्षणिक सोयी आहे. पंढरपूरला दळणवळण भरपूर प्रमाणात होते. वाहतूक जास्त आहे. धन्यवाद गुरुजी. मी एवढी माहिती माझ्या बुद्धीप्रमाणे काढलेली आहे. धन्यवाद.